ओके सो 10:30. हां भाई काय मजा आली आहे. RBF 2026. सर बाय. चान्स भेटला तर नक्की राईड करू. चलो या. बाय द वे ही रिटर्नची जर्नी नाही, ही ॲक्च्युली स्टार्टिंग आहे पार्ट 2ची. लेट्स गो बॉयज. वा वा वा, व्हॉट अ इव्हेंट मॅन. फर्स्ट इव्हेंट होता पूर्ण इंटायर लाईफमध्ये माझा आणि एवढी मजा केली आहे आम्ही काल. अँड यस, थँक्यू सो मच प्रसाददा अँड फुल एंटायर टीमसाठी. भाई एवढ्या जणांना लगभग 70 ते 80 जणांना मॅनेज करतात ती लोकं. आणि हा जो समोर तो पूर्ण स्क्वॉड बघताय ना, आता इथे आपल्या व्हिडिओच्या फक्त 5 गाड्या आहेत, बट समोर LRMC म्हणून एक स्क्वॉड आहे, LRMC ग्रुप. त्यांच्या पण लगभग 25 ते 30 जणं आलेली या इव्हेंटला. भरपूर साऱ्या मेमरीज, भरपूर सारे कॉन्टॅक्ट्स, भरपूर सारे बेस्ट विशेस घेऊन आपण जात आहोत आता कोकणातला बेबी. असं नाही की आता आपण रिटर्न मुंबईला जात आहे, आपण आत्ता चाललो आहोत डायरेक्ट चिपळूणला, ते म्हणजे होळीला. आणि काल रात्रीचं सीन होतं ना, सगळे जे VIP होते ना, मोठी मोठी लोकं, त्यांच्या सगळ्यांचं ॲप्रिशिएशन होतं स्टेजवरती, ऑन स्टेज. मला बिलकुल आयडिया नव्हती की आमचं पण होईल. त्यांनी फुल मोठा शाउटआउट दिला. UD फॅमिलीवाल्यांनी पण वरती आहे भाई. नेक्स्ट लेवल फिलिंग होती, नेक्स्ट लेवल. बाकी रात्रभरात एवढ्या मोठमोठ्या लेजेंडरी लोकांसोबत ओळख झाली, एवढे कॉन्टॅक्ट वाढलेत ना, बरंच काही लेसन्स शिकलो काल मी. रोड प्रेझन्स कसा असला पाहिजे, आपण राईड करताना कुठकुठल्या चुका करतो त्या अवॉइड करायच्या, बरंच काही. तर सीन असं आहे ना, मी गावी चाललो आहे, बट मी सोलो नाही आहे, म्हणजे या बाईकवर मी सोलो आहे. बट दादा पण 9 वाजता निघालं आहे ठाण्यावरून. सो फुली आम्ही दोघं एकत्र वडखळ नागाला भेटू. म्हणजे त्याला लगभग 2 तास तरी लागतील यायला. सावधान, ब्रिजचं काम चालू आहे. वन साइड किंग ऑफ किंग बघा, मस्त ना. तर इथून वडखळ नाक्यावरून तरी या लोकांना लेफ्ट मारून जवळपास 110-120 किलोमीटर काहीतरी जायचं आहे. बट भाई मला अजून 200 किलोमीटर जायचं आहे आपल्या गावी. जायचं म्हणून काय सीन नाही, नाही तर ना कंटाळलो असतो आता मी एवढं परत. आणि रिटर्नची जर्नी तुम्हाला माहिती आहे कशी असते, बोरिंग. पण आता असं आहे ना की भाई आपल्याला जायचं आहे गावी. सो मी अजून पण फुल चार्जेस आहे. ब्रेकफास्टला दादाला बोललो आहे, तू ये आपण मानगावला ब्रेकफास्ट करू. इफ इथे नाही आपण भेटलो तर मानगावला जाऊन थांबू, कारण कॉफीची तर गरज आहे मला भाई खूप. विदाउट कॉफी तर आता मी नाही जाऊ शकत पूर्ण. ओके, वी आर ॲट वडखळ नाका. आता मला तिकडे राईटला यायचं, तर काय करावं लागेल? ब्रिज घ्यावा लागेल जायला. चल ब्रिजवरनच चल. हा, उगत रिस्क नको. चलो बाय बाय बाय. भाई साहब, आपली पलटण आता तिकडनं सुसाट निघून डायरेक्ट मुंबई. दादा थांबलाय, दादाला भेटू, थोडं फ्रेश होऊ आणि निघून जाऊ आपण आपल्या कोकणात. सीन नको तो पाठी थांबलेला असायचा कुठेतरी आणि मी पळवते. ह्या एवढं टच झालो की मी कधी थांबत नाही भाई. हॅलो, हा गेला ना पुढे तू? हा, पुढे आलोय मी थोडा. एक काम, नाश्ता केलाय तू? हा, मग तू चालत राहा. जर मी मानगाव पर्यंत नाही भेटलं तर आपला तो समृद्धी आहे ना, तिकडे थांब. मी पुढे नाही, वडखळच्या थोडं 20 किलोमीटर पुढे पण नसेल. ठीक आहे चालेल, चल येतो मी, कव्हर करतो. चलो. अच्छा, यांनी कॉल केले ते काय 11:30 वाजून कॉल करतो. मी मूर्ख आहे, त्याला उगाच थांबायला बोललो एवढं उन्हात. त्याला हेच बोललो पाहिजे की भाई तू जा, मी तुला पाठवून कव्हर करतो. मला क्लिक नाही आलं त्या टायमाला. चलो चलो चलो, बघानी की बारी आ गई वापस. काय एक्साइटमेंट असते ना भाई कोकण साईड कोकणात जायची. मी तर नेक्स्ट लेवल, माझी एक्साइटमेंट लेवल फुल पीकवर होते, फुल पीकवर. ए गाण्यात आवरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शना मला दाव रे. भाई याचं पेट्रोल टाकीचं चालू आहे. ओपन आहे. व्हॉट वॉज दिस? काय आहे ते? पॉलिकार्प. पॉलिकार्प म्हणजे काय?
थँक्यू थँक्यू. अरे मला वाटलं ट्रकला हात दाखवता तुम्ही. मला वाटलं. थँक्यू थँक्यू धन्यवाद. कुठे चालले गावी? चलो राईट साहेब. हेच भाई हेच, जे काय कमवलंय ना मी ते हेच कमवलंय. मला लेजिट वाटलं ते साईडला थांबले भाई, ट्रक्सला हात दाखवले. माझ्याकडे काय काम असेल त्यांचं, बट ते माझ्यासाठी हात दाखवते काय. आणि आता लगेच पाठवून आलं तर मला तेव्हा समजलं की हां भाई आपल्यासाठी ते हात दाखवते. बस भाई बस, एवढं पण प्रेम देऊ नका. एवढ्या प्रेमाची सवय नाही मला. करतोय जे काही करतोय ना त्याचं असं वाटतं फळ भेटते मला आता हळूहळू करून. बस भाई एकच म्हणेल, तुम्ही आहात म्हणून मी आहे. अदरवाईज आय डोंट नो मी कुठे असतो आता. वाव. जाम आहे फुल. काँग्रेस जाऊ. हो एवढं ट्रॅफिकमध्ये अडकण्यात काय अर्थ नाही. ऑलमोस्ट सगळेच येतात रॉंगवे आता इथून. हो मी विसरतोय का आज संडे आहे. संडेला तू कोकणात चाललाय, तो पण ह्या टायमात. म्हणजे अरे लप. थँक्यू थँक्यू. बाईकला जाऊन देत आहेत बट फोर व्हीलरला रिटर्न पाठवलं तिकडनं. ए ते हॉटेल जिकडे आम्ही जेवलेलो, तो लास्ट टाइम कुठे रत्नागिरी राईडला गेलो तर आपण इथे जेवलो सगळे. काय बेकारवालं ट्रॅफिक आहे बघा. जर तिकडे अडकलं असतं ना मी, जर रॉंगवे टाकली नसती 1.5-2 तास कुठेच नाही गेलेत. हा तर इंदापूर आहे, मानगावला काय जाम असेल बाबा बाबा. अरे भाई का ओव्हरटेक करताय तुम्ही फोर व्हीलर वाल्यांना. काय भाई टू व्हीलर आम्ही टाकताना 10 वेळा विचार करतोय भाई. बेदास फोर व्हीलर टाकून मोकळा. थांब भावा. बरोबर बोलला तू. त्याला काय करायचं तुम्हाला 2 लेन बनवायची. तर हे बघा ह्याने तिथे लावली आहे ब्लॉक, याला रिटर्न यायला जागा नाही. हे असे हुशार माणसं. चला काका चला चला काका चला, यू कॅन डू इट काका कम ऑन. मस्त अडकल्यात ना फोर व्हीलरवाले. अशा वेळेस असं वाटतं की बाईक घेऊन खूप मस्त काम केलं मी. चल चल भाई का थांबला का? इथून काय जाऊ शकत नाही का गाडी? काय बोलतो? कुठे चाललाय? इथेच राहतोस? इथेच राहतोस? ही KTM आहे. अण्णा म्हणजे भाऊ. आमच्या अण्णाकडे ही होती विकलांग. सिरियसली संपणार आहे दोघात? विचार त्यांना. हॅलो हॅलो माईक टेस्ट माईक टेस्ट. हॅलो 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 हॅलो. ओके सो परफेक्ट 2 वाजले आणि ॲक्च्युली थांबलेलो ब्रेकफास्टला, बट जेवणापेक्षा अति झालं काहीतरी. आता मला 100% माहिती आहे मी जर त्या गाडीवर गेलो ना ते 90वर, मी 100% झोपणार. बेटर आपण दादाच्या गाडीवर येऊ, मस्त पोलादपूरच्या घाटात लीन मारू. हा काय बरं वाटतं रे हलकी गाडी चालवून. बघा हा राईट सरळ जातो श्रीवर्धन कुरकुरेच्या गावी, जिथे आम्ही पुढच्या सेकंडला मार्चच्या येणार आहोत. ऑनली ऑफिसची पब्लिक आहे. ओके सो बाकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल, मानगावच्या पुढूनच एक लेफ्ट जातो, तो म्हणजे हा वालाच लेफ्ट. तो जातो डायरेक्ट स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या इथे. ही बघ गाडीची अवस्था बघ वॅगनरची. भाई साहब ही टँक बॅग बघा, चालता चालता रनिंगमध्ये निघाली. लेजिट अशी आलेली. माझं लक्ष गेला, लगेच थांबलो साईडला. नाही मी आता अशी टाईट केली की मला वाटतं संध्याकाळी पण निघणार नाही ते आता. चलो पोलादपूरचे घाट स्टार्ट. सोलो आहे, जरा मजा करूया घाटांमध्ये. आता ट्रॅफिक पण नाही जास्त. ओके 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 नाईस. काय लेन बसते. हय 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 हय. काय कॉन्फिडन्स येतो रे ही पॅन्ट घातल्यावर लेन मारला. पण हा राईड जातो कशेडी
घाटातून आणि सरळ जातो तो टनल. तर दादा गेला पुढे, रिटर्न येतो येतो, कारण की मी त्याला बोललो मगाशी आज आपण कशेडी घाट करू. टनल दरवेळेस करतो, भले 15 मिनटं लेट होईल बट जाऊ भाई, बरेच दिवस नाही गेलो इकडून. बघा ना भाई, तेच तर घाट बोलवतो, हीच तर मजा. आणि आता सीन असं काय घाटात कोणत नसं, सगळे हायवे सुसट हायवेने निघून जातात. हे बघ ना, सगळी दुकानं सगळे वसाहत 3 वर्षापासून बंद. काय ना चालू, आपण उगाच शानपणा केला. हाय हाय हाय, चालेल चालेल चल. हां बरोबर, इथे लँडस्लाईड भरपूर होतात. एक गाडी नाही, फुल मजा करते मी आणि दादा पुन्हा मोकळ्या रोडवरती. अरे ते किती गाड्यांची रहदारी असायची. वा 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 वा, हे सगळं थोडी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्या टनलमधून जाताना कशेडी. यासाठी तुम्हाला घाटातच जावं लागणार, कशेडी घाटात. कोविडच्या टायमाला मला वाटतं लास्ट मी इथून आलेलो आणि इथे ही चेकिंग होती. कोविडचं ते चेक करत होते, ट्रॅव्हलिंगच्या अलाउन्सेस आहे का तुमच्याकडे. हां इथून खराब आहे. आणि हा जो मेन डन कशेडीचा फेमस, इथून बघाल तर 61 किलोमीटरची पुणे, आणि तिकडून खालून जेव्हा बघितलं चढताना तेव्हा 60 किलोमीटर होतं. 10 किलोमीटरचा पॅच वाढतोय इकडनं वरती आला तर. बट ती 10 किलोमीटर चालवायला मजा पण वेगळी आहे भाई. तो झूम होईल तेवढं दाखवतो मी, तो दिसतोय. आणि हा जो पॅच आतमध्ये गेलाय तो हा कशेडी टनलचा पॅच आहे पूर्ण असा सरळ इकडनं पास होतो आणि तो नवीन रस्त्यानं तिकडे कनेक्ट होतो परत. बट तेच हे टर्न सगळे मिस आहे भाई. आज शार्प टर्न आहे जिकडे सगळ्यांची हेड बघते. दिसला मस्त रोड बनवला ना आपण, फुल डांबरीकरण करून. आता गरम गरम आहे आमचा आवाज येते. हल्लीच बनायला वाटतं रस्ता हा. सो 420 खेड क्रॉस केलं. इथून फक्त 20 किलोमीटर चिपून आहे, तिकडनं पुढे 15 किलोमीटर माझं गाव, म्हणजे 35 to 40 किलोमीटर्स बाकी अजून. हां बऱ्याच दिवसांनी या रोडवरून जातो आता मी. वरती आहे रेल्वे ट्रॅक, अगदी हा सडलेला ब्रिज खालून जाते. आता नशीब आज जास्त पाणी नाही, आता इकडनं आलं की पाणी हे फेस करायचं आहे. ओके, इथून आता शॉर्टकट आहे, लेफ्ट जातो मला वाटतं मार्केटमधून, पण आपण सरळ जाऊ. हे टर्नला हा ब्रिज बघा आहे की नाही मस्त. फिशिंग पण करतात इकडे वरती, एक नंबर. हे बघा, हे आहे माझं गुहागर आणि हे गुहागर मधले घाट रोड्स. फन बेबी. ओय होय होय ओय होय होय होय. हे सुख नाही भाई कुठेच. चला आहोत आपण आपल्या चिवेली फाट्यावरती. इथून घेत आहे आपण राईट चिवेलीला जायला. लेट्स गो. थोडं दूध बीत घ्यायचं, सो थांबू इथे साईडला. चला या मस्त फ्रेश हवेमध्येच आपला ब्लॉग एंड करून टाकू आजचा. होपफुली तुम्ही एन्जॉय केला असेल. 101% मला माहिती आहे तुम्ही एन्जॉय केला असणारच. इथपर्यंतचा व्हिडिओ बघितला असेलच तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मोटो व्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जेवढं प्रेम दाखवत आहे तसंच प्रेम कंटिन्यू दाखवत राहा. असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील या पेजवरती. आता रिटर्नचा पार्ट बाकी आहे, शिमग्याची परत जर्नी बाकी आहे, त्यातले अजून भरपूर सारे व्हिडिओज या चॅनलवर येणार आहे. सो आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या ब्लॉगचे नोटिफिकेशन येतील. येस, फायनली बऱ्याच महिन्यानंतर मी माझ्या आवडत्या जागी म्हणजेच माझ्या गावी. येता काय? कुठे याचे क्रिकेट खेळत आहेत ते? मस्त खेळायला आलो फ्रेश होऊन. चल, किती वाजले? काळोख गेला आता, 5:30 वाजून गेले ना. किती होतं? 6:30 ना. थांब आलो फ्रेश होऊन येतो. आलो फ्रेश होऊन येतो. नाही नाही नको, चहा नको, हातात लिंबू पाणी गेलो. हा लगेच येतो. चल.
येतो का बसतोय चल तो गावीकडे मोस्टली घाबरतात मला गाडीवर बसायला कारण किस्सेच आपल्या गावी एवढे हार्ड आहेत ना की असा चालवतो तसा चालवतो 400 गाडी आहे 220 250 पळवतो अरे ए बाबा हा सॉरी विसरलो तुझी एंट्री असते ना इकडे दरवेळेस हो 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 माय बॅड मी विसरलो तुला होम स्वीट होम पीस आउट आमची वाजलोय